हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी बच्छाव सर, मॅथ सब्जेक्ट टीचर. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या लेक्चरला आपण इयत्ता 10वीचं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या चॅप्टरमधलं सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय त्याच्याविषयी आपण अभ्यास केला आहे. आणि सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतींचा आपण अभ्यास करत होतो. त्याच्यातली पहिली जी पद्धत आहे एलिमिनेशन मेथड, ती एलिमिनेशन मेथडला आपण सुरुवात केलेली होती. त्याचं थोडंसं रिपीट करूया आणि पुढच्या भागाला टॉपिकला आपण सुरुवात करूया. तर सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय हे आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल अभ्यासले की ज्या वेळेला आपण दोन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स यांचा एकाच वेळेला विचार करतो त्या समीकरणांना म्हणायचं सायमल्टेनियस इक्वेशन किंवा एक सामायिक समीकरण. व्हेन we think about that two linear equation in two variables at the same time. बरोबर, जे दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळेला विचार करतो त्याला म्हणायचं सायमल्टेनियस इक्वेशन. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, x plus y is equal to 5 and x minus y is equal to 2. दिस इज टू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आता दोन्ही इक्वेशनचा आपण एकाच वेळेस विचार करणार आहोत. बरोबर, म्हणजे वी थिंक अबाउट टू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स ॲट द सेम टाइम, एकाच वेळेला विचार करणे. बरोबर, एकत्र हा जो फॉर्म आहे, ही जी सिस्टम आहे, याला म्हणायचं सायमल्टेनियस इक्वेशन. आता सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचं ज्या मेथड्स आहेत, बरोबर, मेथड्स ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. आता याच्या प्रत्येक सेपरेट लिनियर इक्वेशनचा जर विचार केला आपण, x प्लस वाय इज इक्वल टू 5, तर याला कन्सिडर करा. x प्लस वाय इज इक्वल टू 5 या इक्वेशनचा विचार करा. याला किती सोल्युशन्स आहेत? सोल्युशन म्हणजे काय? द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल विच सॅटिस्फाय इक्वेशन. असं व्हेरिएबलची व्हॅल्यू की त्या इक्वेशनला ते सॅटिस्फाय करतं, म्हणजे त्या इक्वेशनच्या दोन्ही बाजू इक्वल होतात. त्या व्हॅल्यूला म्हणायचं, व्हेरिएबलच्या व्हॅल्यूला, सोल्युशन ऑफ इक्वेशन. आता x प्लस वाय इज इक्वल टू 5. आता टू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, याच्यामध्ये काय, दोन व्हेरिएबल्स, दोघं व्हेरिएबलच्या व्हॅल्यू. आता आपण एका व्हेरिएबलची कुठली एक व्हॅल्यू घेतली आणि ती जर त्या इक्वेशनमध्ये पुट केली तर आपल्याला त्याची दुसऱ्या चलाची करस्पॉन्डिंग व्हॅल्यू आपल्याला ठिकाणी मिळणार, म्हणजे पेअर मिळणार आहे सोल्युशन्स. तर x प्लस वाय इज इक्वल टू 5 या इक्वेशनला जर आपल्याला सॅटिस्फाय करायचं असेल, सपोज x ची व्हॅल्यू मी जर 4 घेतली तर y ची व्हॅल्यू काय येणार आहे? 1. सपोज वी टेक द व्हॅल्यू ऑफ x इज 3, देन द व्हॅल्यू ऑफ y 2. 7, x ची व्हॅल्यू जर 7 घेतली तर y ची व्हॅल्यू काय येणार आहे? -2. अशा पद्धतीने आपल्याला हे सोल्युशन मिळणार आहे. म्हणजे एकच नाही मिळणार, असंख्य सोल्युशन मिळतील. म्हणजेच काय, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हॅज इनफायनाईट सोल्युशन्स, एका इक्वेशन्स. तसंच याचे काढायचे. आणि दोघांमध्ये कॉमन काय आहे? आता इथं 7 आणि y ची व्हॅल्यू, इफ वी टेक द व्हॅल्यू ऑफ x इज 7, देन द व्हॅल्यू ऑफ y इज 4. एक पेयर मिळेल. 3 0 एक पेयर मिळेल. 4 1 एक पेयर मिळेल. अशा आपल्याला याच्या सुद्धा इन्फायनाईट सोल्युशनच्या पेअर, म्हणजे ऑर्डर पेअर्स मिळणार आहेत. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू असणार की ज्याच्यामुळे त्या इक्वेशनचं सॅटिस्फॅक्शन होतं. बरोबर, विच इज सॅटिस्फाईंग गिवन इक्वेशन, ते झालं सोल्युशन. आता दोघांमध्ये कॉमन काय बघा, 4 1 3 2 7 -2 ही जी काय पेअर्स आहेत, ऑर्डर पेअर, या ऑर्डर पेअर याचं सोल्युशन झालं. ह्या ऑर्डर पेअर म्हणजे ह्या इक्वेशनचे सोल्युशन झालं. तर दोघांमध्ये एक कॉमन अशी ऑर्डर पेअर आहे बघा की ज्याच्यामुळे दोन्ही इक्वेशनचं सोल्युशन आपल्याला म्हणजे सॅटिस्फाय होऊ शकतं. 4 1 इथे 4 आहे, म्हणजेच 4 and 1 x इज इक्वल टू 4 and y इज इक्वल टू 1, which is satisfy equation x plus y is equal to 5, and 4x is equal to 4, y is equal to 1.
ही व्हॅल्यूने ह्या इक्वेशनचं सुद्धा सॅटिस्फॅक्शन होते. म्हणून या दोघांची एक कॉमन सोल्युशन झालं. पण असंच कॉमन सोल्युशन आपल्याला फाइंड करायचे. पण या पद्धतीने जर केलं तर आपल्याला खूप वेळ जाऊ शकतो. नेमकी ती कॉमन सोल्युशनची पेअर आपल्याला कुठे मिळेल येण्यासारखं आपल्याला खूप त्या पेअर्स मिळवाव्या लागतील. म्हणून ही वेळखाऊ पद्धत आहे. म्हणून आपल्याला एक इन्स्टंटली आपल्याला त्या इक्वेशनचं म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन मिळण्यासाठी काही मेथड्स आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे. पहिली मेथड आहे फर्स्ट मेथड. elimination method. The method of elimination by equating coefficient of the variables. व्हेरिएबलचे कोएफिशियंट इक्वल करून एका व्हेरिएबलला एलिमेंट करणे अशी ही पद्धत आहे. आता ही पद्धत आपली एकदा 9वीला झालं. लास्ट इयर वी लर्न टू solve the solution of equation by elimination of one variable. बरोबर. Let us revise it. त्याला आपण आता रिवाइज करूया. त्याचं रिव्हिजन बघूया आपण. एलिमिनेशन मेथडमध्ये काय करायचं बघा. त्याच्या काही महत्त्वाच्या गोष्टी. आता हेच उदाहरण घेऊ आपण आता जे घेतलं होतं ते. फॉर एक्झाम्पल x plus y is equal to 5 and second is x minus y is equal to 3. आता या इक्वेशनला सॉल्व करायचं एलिमिनेशन मेथड. आता एलिमेंट करायचं. काय एलिमेंट करायचं आहे. दोन्ही इक्वेशन मधला कुठलाही एक व्हेरिएबल आपल्याला एलिमेंट करायचे. तर कॉमन सोल्युशन काढण्यासाठी दोन्ही व्हेरिएबलच्या व्हॅल्यू एकाच वेळेस आपल्याला काढता येणार नाही. म्हणून आता याच्यामध्ये एक व्हेरिएबल आपल्याला एलिमेंट करायचं आहे. आलं लक्षात. तर एलिमेंट केल्यानंतर तर त्या दोन्ही एलिमेंट करण्यासाठी काय काय गोष्टी करायच्या त्याचा निकष त्या ठिकाणी लक्षात घ्या. बघा पहिला निकष लक्षात घ्यायचा. ज्या व्हेरिएबलला आपल्याला एलिमेंट करायचं आहे त्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट इक्वल असले पाहिजे. कोएफिशियंट्स इक्वल. कोएफिशियंट इक्वल असले पाहिजे. आता या ठिकाणी बघा दोन्ही इक्वेशन मध्ये मी त्या इक्वेशन्सला नंबर दिले होते. बघा x plus y is equal to 5. This is equation number 1 and x minus y is equal to 3. This is equation number 2. तर दोन्ही इक्वेशन मध्ये बघा y चे व्हेरिएबल y चे कोएफिशियंट सेम आहेत आणि x चे कोएफिशियंट सेम आहेत. सेम आहेत म्हणजे इथं साइन इग्नोर करत आहे. बरोबर. त्या व्हेरिएबलच्या कोएफिशियंटचे साइन जे आहे त्या साइन इग्नोर करा. तर इथे पहिल्या इक्वेशनमध्ये वायचं कोएफिशियंट काय 1. सेकंड इक्वेशनमध्ये वायचं कोएफिशियंट 1 आहे. साइन इग्नोर करा. एक्स चलाचंही तसंच आहे. म्हणजे पहिला मुद्दा की जर व्हेरिएबल लिनियर इक्वेशन सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनमध्ये व्हेरिएबल एलिमेंट करायचं. एक कुठलाही एक व्हेरिएबल एक्स किंवा वाय एम एन असे असतील तर एम किंवा एन असे एक व्हेरिएबल आपल्याला एलिमेंट करा. तर त्याच्यामुळे काय होणार आहे. एक व्हेरिएबल जर एलिमेंट झाला दोन्ही इक्वेशनचा तर आपल्याला वी गेट द लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. आता पहिली अट काय झाली मग कोएफिशियंट इक्वल असले पाहिजे. दुसरी अट अशी आहे. काय दुसरी अट. नुसतं इक्वेशन मधले कोएफिशियंट म्हणजे व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम केले म्हणजे झाले का नाही. तर त्या इक्वेशन्सला दोन्ही इक्वेशनची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन जर केली तरच आपल्याला लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल एक चलातील रेषीय समीकरण मिळणार आहे. म्हणजेच काय ॲडिंग अँड सबट्रॅक्टिंग. ॲडिंग अँड सबट्रॅक्ट. ॲडिंग ऑर सबट्रॅक्टिंग असं म्हणजे आपण म्हटलंच. ॲडिंग करायची किंवा सबट्रॅक्टिंग. आता हा मुद्दा महत्त्वाचा आहे की समजा काही वेळेस ऑलरेडी
व्हेरिएबलचे कोइफिशियंट सेम असू शकतात, इक्वल असू शकतात. जर नसले तर ते सेम करून घ्यावे लागतात. बरोबर. आपल्याला माहिती आहे की इक्वेशनच्या बाबतीतल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या माइंडमध्ये आपलं असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते म्हणजे इक्वेशनच्या दोन्ही साईडला सेम नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर किंवा सेम नंबरने डिवाइड केल्यानंतर इक्वेशनच्या सोल्युशनमध्ये काही बदल होत नाही. बरोबर. काही बदल इफेक्टेड होत नाही तो. बरोबर. किंवा सेम नंबर ॲड करणे, सेम नंबर सबट्रॅक्ट करणे, याच्यामुळे इक्वेशनमध्ये काही बदल होत नाही. म्हणजे इक्वेशनच्या सोल्युशनमध्ये काही बदल होत नाही. म्हणून आपल्याला जर कोइफिशियंट सेम नसतील तर ते सेम करता येतात मल्टिप्लिकेशन करून. आपण जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करू त्यावेळेस तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर तिसरं जे तिसरी अट, आता इक्वेशन सॉल्व्ह कोइफिशियंट इक्वल झाले, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचे. त्यानंतर आपल्याला एक इक्वेशन मिळालं आहे. बरोबर. त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करून हे ॲडिंग किंवा सबट्रॅक्टिंग करून आपल्याला एक न्यू इक्वेशन मिळालं. वी गेट न्यू इक्वेशन अँड दिस इक्वेशन इज लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. वी गेट linear equation in one variable. linear equation in one variable असं इक्वेशन मिळणार आहे. आता ॲडिंग केव्हा करायची आणि सबट्रॅक्टिंग केव्हा करायची, थोडंसं महत्त्वाची ट्रिक्स जे ते लक्षात ठेवा. तर कोइफिशियंट इक्वल असणं गरजेचं आहे, पहिला क्रायटेरिया. दुसरं, इक्वल असल्यानंतर जर त्या कोइफिशियंटचे साईन जे असतात, कोइफिशियंटचे साईन प्लस मायनस, बरं, ते जर डिफरंट असतील, एक प्लस असेल एक मायनस असेल, म्हणजे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असेल, तर त्यावेळेस त्या इक्वेशनची ॲडिशन करायची. बरोबर. ॲडिंग द इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. जेव्हा कोइफिशियंटचे साईन डिफरंट असतील, वेगवेगळे असतील, एक्स वाय, आपला पॉझिटिव्ह निगेटिव्ह, किंवा इक्वेशनच्या व्हेरिएबल्स, ज्या व्हेरिएबल आपल्याला एलिमेंट करायचे त्याच्या कोइफिशियंटचे साईन जर इक्वल असतील, म्हणजे दोघं पॉझिटिव्ह असतील किंवा दोघं निगेटिव्ह असतील, त्यावेळेला मात्र काय करायचं आहे, सबट्रॅक्टिंग करायचे, सबट्रॅक्शन करायचे. की एक इक्वेशन दुसऱ्या इक्वेशनमधून सबट्रॅक्ट करायचं. कुठलंही सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2 और सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. आणि हे केल्यानंतर आपल्याला हेच मिळणार आहे, वी गेट द लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. त्यातलं आता बघूया. हे तिन्ही निकष लक्षात ठेवा महत्त्वाचे. आता हे उदाहरण बघूया. आता याच्यामध्ये बघा, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3, हे एक इक्वेशन दिलेलं आहे. या दोन्ही इक्वेशनमध्ये आपल्याला वायची कोइफिशियंट सेम आहेत आणि एक्सची कोइफिशियंट सेम आहेत. आपण वायचा विचार करूया. बरोबर. थिंकिंग काय करायचे, वायच्या संदर्भात आपण वायला एलिमेंट करायचं असं गृहीत धरूया. कारण दोघांचे कोइफिशियंटच्या जे व्हेरिएबल साईन आहेत ते काय डिफरंट आहेत, एक प्लस आहे एक मायनस आहे. म्हणून आपण काय करणार, त्याची बेरीज. आता असं म्हणायचं इथं, ॲडिंग इक्वेशन 1 and 2, त्यांची ॲडिशन करायची. ते ॲडिशन करताना बघा काय करायचं, मी पुन्हा लिहितो ते इक्वेशन्स. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5, दिस इज इक्वेशन नंबर 1. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3, दिस इज इक्वेशन नंबर 2. याची ॲडिंग करायची आपल्याला. बघा काय, 1y, हा काय किती वाय आहे ते 1, इथं 1y, पण हा 1y मायनस 1y, दोघं ऑपोजिट नंबर्स आहेत, त्यांचे कोइफिशियंट कसे आहेत, ऑपोजिट नंबर्स आहेत. आणि ऑपोजिट नंबरचे ॲडिशन काय आहे, 0. म्हणजेच ही टर्म जी किंवा हा जो व्हेरिएबल आहे तो ऑटोमॅटिक काय तो एलिमिनेट होतो. 1y मायनस 1y इज इक्वल टू 0, ड्रॉप झाली. तर एक्स प्लस एक्स 2x इज इक्वल टू 5 प्लस 3 8, 2x इज इक्वल टू 8. हे आपल्याला एका चलातलं रेषीय समीकरण मिळालं. बरोबर. वी गेट द लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. आता हे इक्वेशन कसे सॉल्व्ह करतात, बरोबर, म्हणजेच त्याच्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करणे, म्हणजेच त्याचं सोल्युशन फाइंड करणे. इक्वेशन सॉल्व्ह करणे म्हणजेच सोल्युशन फाइंड करणे. आता हे कसे करतात हे आपण इयत्ता 8वीच्या वर्गामध्ये अभ्यासले. तुला एक स्पेशल चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. तर एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला. देअरफॉर एक्स इज इक्वल टू, हा 2 मल्टिप्लाय त्याला राईट साईडला ट्रान्सफर करा, काय जातो त्याचे ऑपरेशन चेंज होणार आहे. मल्टिप्लिकेशन असेल तर डिवाइड होईल, 8ला तो डिवाइड होतो.
and x is equal to 2 4 जा 8. दिस x या व्हेरिएबलची व्हॅल्यू आली 4. खाली 4. आता ही व्हॅल्यू या दोन्ही इक्वेशन पैकी कुठल्याही एका इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायची किंवा पुट करायची. बरोबर. पुट द व्हॅल्यू x is equal to 4 in equation number 1 or equation number 2 किंवा सबस्टिट्यूटिंग असं म्हणूया आपण. सबस्टिट्यूटिंग x is equal to 4 in equation 1. इक्वेशन 1 मध्ये त्याला आपण पुट करूया. हा इक्वेशन नंबर 1 x plus y is equal to 5. x ची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला मिळालेली किती 4. 4 plus y is equal to 5. तर वन व्हेरिएबल असणारी इक्वेशन सॉल्विंग ते माहिती आहे. तर याच्यात काही खोलात जात नाही. पुन्हा मी y is equal to 4 प्लस आहे त्याला काय तो मायनस होईल. 5 minus 4 y is equal to 1. बघा आता या कॉमन सोल्युशन म्हणजे दोघं जे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन आहेत यांचे कॉमन सोल्युशन आपल्याला मिळालं. बघा x is equal to 4 आणि y is equal to 1. म्हणजेच या किमतीमुळे व्हेरिएबलच्या या व्हॅल्यूमुळे द गिव्हन इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन काय होणार आहे सॅटिस्फाय होणार आहे. आणि म्हणून x is equal to 4 and y is equal to 1 is the solution of given simultaneous equation. Is that clear? आता ते ऑर्डर पेअर मध्ये लिहितात असं x plus x is equal to 4 and y is equal to 1. किंवा x y असं ऑर्डर पेअर मध्ये पहिला क्रमांक x व्हेरिएबलचा दुसरा y आणि मग त्याच्या किमती आपण त्याच प्रमाणे लिहूया 4 1. ते ब्रॅकेट मध्ये इथं सिंपल ब्रॅकेट मध्ये. आणि हे झालं त्याचं सोल्युशन. एक्झॅक्टली इथपर्यंत समजलं. अतिशय साधे सुटसुटीत व्यवस्थित एक क्रायटेरिया काय ते क्रायटेरिया नीट समजून घ्या. बरोबर की इक्वेशन लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याचे जे काही क्रायटेरिया एलिमिनेशन मेथडमध्ये व्हेरिएबल कुठलाही एक व्हेरिएबल आपल्याला एलिमिनेट करायचं आहे का तर त्याच्यामुळे आपल्याला लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल मिळणार आहे. मग कोइफिशियंट सेम असले नंतर ते ॲडिंग किंवा सबट्रॅक्टिंग करायची आणि या पद्धतीने ते सोडवायचे. ठीक आहे. इथपर्यंतचा भाग आपला झालेला होता किंवा याचं पण उदाहरण आपण घेतलेलं होतं. आता याच्यामध्येच दुसरी एक मेथड अशी एलिमिनेशन मेथड मधला दुसरा जो टप्पा नवीन मेथड ती की टप्पा त्याचं आणखी एक दुसऱ्या प्रकारचे उदाहरण की इथं जसं आपण व्हेरिएबल एलिमेंट करण्यासाठी काय केलंय कोइफिशियंट इक्वल केले. बरोबर. एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोइफिशियंट ऑफ द व्हेरिएबलचे कोइफिशियंट इक्वल केले. तर याच एलिमिनेशन मेथडमध्ये दुसरं अजून आपल्याला असं करता येऊ शकतं की त्या ठिकाणी तुम्हाला सबस्टिट्यूटिंग करायचं आहे. एका चलाची किंमत दुसऱ्या चलामध्ये काढायची. बरोबर. म्हणजेच ती व्हॅल्यू तिथं सबस्टिट्यूट करायची. म्हणून ती सबस्टिट्यूशन आणखी एक मेथड या एलिमिनेशन मेथडचाच एक तो दुसरा भाग आहे. लक्षात. आता त्याचा एक आपण या ठिकाणी विचार करूया थोडा. त्याचं तसं एक उदाहरण घेऊया. बघा आपल्या पुस्तकातलंच एक उदाहरण आहे. पेज नंबर 5 वरती दिले सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. त्याच्यातलं हे उदाहरण घेऊया आपण. 3a plus 5b 3a plus 5b is equal to 26. a plus 5b is equal to 22. आता हे इक्वेशन हे एक्झाम्पल आहे बघा. 2a plus 5b is equal to 26. a plus 5b is equal to 22. 26 असं. तर बघा इथं आपल्याला एलिमिनेशन मेथड द मेथड ऑफ एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोइफिशियंट्स ऑफ व्हेरिएबलचे कोइफिशियंट इक्वल करून आपल्याला सॉल्व्ह करता येणार. परंतु आपल्याला त्या पद्धतीने नाही करायचं. बरोबर. सबस्टिट्यूशन मेथड या ठिकाणी आपल्याला वापरायची. इथं 5bचा व्हेरिएबल दोन चल आहेत. इथं जे व्हेरिएबल्स यूज केले ते कोणते a and b आर द व्हेरिएबल्स दोघांचे.
इथं बीचं कोएफिशियंट 5 आहे, इथंही 5 आहे, इक्वल आहेतच ऑलरेडी. आता दोघांच्या कोएफिशियंटचे साईन सेम आहेत, म्हणून आपण इक्वेशन नंबर 1 मधून इक्वेशन 2 सबट्रॅक्ट जर केलं तर आपल्याला एका चलातलं रेषीय समीकरण मिळाले. पण आता त्या पद्धतीने नाही करायचं. आता बघा, यांना नंबर्स देऊया आपण. 3a + 5b = 26 इक्वेशन नंबर 1. सेकंड इज a + 5b = 22 इज इक्वेशन नंबर 2. आता बघा, ॲडिंग सबट्रॅक्टिंग वगैरे काही करायचं नाही आपल्याला. आता बघा काय करायचं आहे, दोघं इक्वेशनपैकी बरोबर आउट ऑफ 2 दिलेल्या दोन्ही इक्वेशनपैकी म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशनमधले, तर एका असं एक इक्वेशन आपल्याला बघायचं आहे. निरीक्षण करा की ज्याच्यामध्ये आपल्याला एका चलाची किंमत दुसऱ्या चलामध्ये, आता 2 चल वापरले, व्हेरिएबल्स 2 यूज केलेले ए अँड बी बरोबर. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, टेक द व्हॅल्यू ऑफ ए इन व्हेरिएबल बी, किंवा बीची व्हॅल्यू ए मध्ये लिहायची किंवा एची व्हॅल्यू बी मध्ये. शक्यतो असं उदाहरण बघायचं, इक्वेशन बघायचं की ज्याच्यामध्ये असा चल घ्यायचं की ज्याचा व्हेरिएबल आपलं कोएफिशियंट 1 असेल. आता इथं ते सोयीस्कर आहे. बघा एची व्हॅल्यू काय बघितली, 1a आहे, म्हणून एची व्हॅल्यू बी या व्हेरिएबलमध्ये जर घेतली आपण तर ते जास्त सोयीचं होणार आहे. लक्षात, म्हणजे कुठल्याही जास्त कॅल्क्युलेशन्स आपल्याला करावं लागणार नाही. आता बघूया दुसऱ्या इक्वेशनमध्ये वरून करायचे. फ्रॉम इक्वेशन 2 दुसऱ्या इक्वेशनवर काय करायचं आहे, टेक द व्हॅल्यू ऑफ ए व्हेरिएबल इन बी व्हेरिएबल, असं म्हणावं व्हेरिएबल म्हणजे ए या व्हेरिएबलची व्हॅल्यू बी मध्ये कन्वर्ट करायची, बी मध्ये टाकायची. मग त्यासाठी बघा काय करायचं, एची व्हॅल्यू बी मध्ये दाखवायची. म्हणजे आता लेफ्ट साईडला हे दोन्ही जे पद आहेत, टर्म्स आहेत, ए + 5b लेफ्ट साईडला. आता लेफ्ट साईडला फक्त एच राहील किंवा ए असणारं टर्म्स राहील, बाकीच्या सगळ्या टर्म्स काय करायचे, ऑपोजिट साईडला ट्रान्सफर करायचे. आता ए + 5b = 20, म्हणजे 5b जास्तीच आहे, हा जो आहे ही टर्म अदर साईडला किंवा त्याच्या ऑपोजिट साईडला ट्रान्सफर करायची, म्हणजे इथं ए शिल्लक राहील. ए = आता 5b हा प्लस आहे, इकडे काय तो मायनस, म्हणजेच 22 - 5. मग आता एची व्हॅल्यू काय आली, ए = 22 - 5b. बघा एची व्हॅल्यू बी या व्हेरिएबलमध्ये आलेली आहे. तर आता हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन आपण इक्वेशन नंबर 3 असं म्हणूया. तर हे इक्वेशन कशावरून मिळालं आपल्याला, सेकंड इक्वेशनवरच मिळालेलं आहे. म्हणजेच इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 हे वेगळे इक्वेशन आहे, ते सेम आहे, तेच आहे, फक्त त्याचा फॉर्म चेंज झालेला आहे. लक्षात, त्याचा फॉर्म चेंज झालेला आहे म्हणून ते वेगळं नाही. बरं, म्हणजे एची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे, एक्सप्रेशनमध्येच मिळालेली, ती एची व्हॅल्यू मिळालेली एक्सप्रेशनमध्ये बरोबर, म्हणजे राशीमध्ये मिळालेली आहे 2 पदांच्या. तर याच्यामध्ये काय करायचं, आता ही जी किंमत एची जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू आता फर्स्ट इक्वेशनमध्ये आपल्याला पुट करायची. जर सेकंडमध्ये टाकले काय व्हायचं, सेकंडमध्ये नाही घेते, कारण हे इक्वेशन सेकंड इक्वेशनचंच एक वेगळा फॉर्म असणारे इक्वेशन आहे, इक्विव्हॅलेंट आहे, अलग लक्षात. म्हणून ही व्हॅल्यू आता ए मध्ये पुट करायची. पुटिंग द व्हॅल्यू, किंवा त्याला सबस्टिट्यूट म्हणणं जास्त योग्य ठरेल. सबस्टिट्यूटिंग a = 22 - 5b असं म्हणा, किंवा सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ ए इन इक्वेशन नंबर 1 असं म्हटलं तरी चालणार आहे, किंवा त्याची किंमतच डायरेक्ट लिहिली तरी चालणार आहे. सबस्टिट्यूटिंग a = 22 - 5b इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये ते सबस्टिट्यूट करायचे. तर करा मग काय, इक्वेशन नंबर 1 काय, 3
ए प्लस 5b इज इक्वल टू 26. आता एची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 22 मायनस 5b. एच्या जागेवर काय लिहायचं 3 इंटू 3 हा एला मल्टिप्लाय आहे म्हणून एची व्हॅल्यू मी ब्रॅकेटमध्ये घेतो, दोन टर्म्स आहेत म्हणून मायनस 5b प्लस 5b इज इक्वल टू 26. तर बघा ए हे जे चल आहे, ए जे व्हेरिएबल आहे ते हे व्हेरिएबल काय झालं एलिमेंट झालं. आता एकच चल असणारं समीकरण आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. देअरफॉर 3 इंटू 22 66 मायनस 5b इंटू 3 15b प्लस 5b इज इक्वल टू 26. तर पेजी तुझा बाकी काय असेल कॅल्क्युलेशन करा. मायनस 15b प्लस 5b म्हणजे चाललं मायनस 10b. 66 मायनस 10b इज इक्वल टू 26. आपल्याला b ची व्हॅल्यू काढायची, बाकी सगळ्या टर्म अदर साईडला ट्रान्सफर करायचे. मी काय लिहू मायनस 10b आधी आपण हा 66 इकडे आणूया, तो प्लस इकडे त्यांना मायनस आहे. 26 मायनस 66 देअरफॉर मायनस 10b इज इक्वल टू काय येणार आहे, ही व्हॅल्यू सुद्धा काय येणार आहे मायनसमध्ये येणार. लहान नंबरमधून मोठ्या नंबर सबट्रॅक्ट करायचं आहे. 66 मधून 26 गेले किती आहे 40. मीन्स आता दोन्ही टर्म्स बी ची व्हॅल्यू आता मायनस 10 हा मल्टिप्लाय केला त्यांना तो डिवाइड होणार मायनस 40 अपॉन मायनस 10. देअरफॉर बी इज इक्वल टू 10 4 जा 40. आणि दोघं न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोन्ही सेम साईन असतील तर तो नंबर पॉझिटिव्ह असतो, हे आपल्याला माहिती आहे, असं सांगायची आवश्यकता नाही. आता बी या एका व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी माहिती आहे. आपल्याला माहिती आहे एक व्हेरिएबलची व्हॅल्यू जर माहीत असेल तर ती व्हॅल्यू कुठल्याही एका इक्वेशनमध्ये पुट करा आणि त्याच्यावर तुम्हाला त्याचं दुसरं जे व्हेरिएबल असेल करस्पॉन्डिंग त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. अर्थातच ही व्हॅल्यू बी इज इक्वल टू 4. द व्हॅल्यू ऑफ बी इज इक्वल टू 4 सबस्टिट्युटिंग इन इक्वेशन नंबर 3 मध्ये टाका. अरे एची व्हॅल्यूज दिलेली आहे, फक्त इथं बी ची व्हॅल्यू पुट करा. 22 मायनस 5 इंटू बी, 5 इंटू बी म्हणजेच 5 इंटू 4 20. 22 मधून 20 गेले 2 म्हणजेच ए ची व्हॅल्यू मिळाली 2. लक्षात या सगळ्या गोष्टी बाकी सेमच आहे. एलिमिनेशन मेथड खऱ्या अर्थानं तसे एकच आहे, पण त्याच्यातला जो एक भाग म्हणजे काही प्रकारचे उदाहरणांमध्ये आपल्याला या पद्धतीने सुद्धा सोडवता येतात. लक्षात ओके. आता यानंतर आपल्याला दुसरी मेथड, आपल्या ज्या मेथड्स दिलेल्या आहेत देर आर 3 मेथड्स. पहिली एलिमिनेशन मेथड आहे, दुसरी मेथड ग्राफिकल मेथड आहे आणि तिसरी मेथड आहे बाय क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स